हॅलो फ्रेंड्स, स्वागत करत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आम्ही इथे निघालो आहोत अलिबागसाठी। ॲक्च्युली खूप दिवसांपासून अलिबागला जायची इच्छा होती, पण काही ना काही रिझनमुळे मला काही अलिबागला जायला जमलं नाही। आणि जेव्हा माझे फ्रेंड्स रिलेटिव्ज स्पेशली न्यू इयर किंवा ख्रिसमस वॅकेशनमध्ये अलिबागला जायचे ना, तर मलाही खूप इच्छा किंवा एक्साइटमेंट असायची की आपणही अलिबागला जावं। तर पण कधी असा योग आलाच नाही अलिबागला जायचा। आणि लास्ट इयर पण आम्ही कोकणातच गेलो होतो, पण तेव्हा आम्ही दिवेआगर, श्रीवर्धन आणि आरावी हे सगळे बीच केले। तेव्हाही खूप अचानक प्लॅन केला होता, हार्डली 2च दिवसांत। आणि आजचा पण प्लॅन खूप अचानकच झाला। म्हणजे एक वीक अगोदर फक्त आमचं डिस्कशन चालू होतं जायचं की नाही जायचं वॅकेशनसाठी, पण नंतर म्हटलं की चला जाऊन येऊया। तर आज आम्हाला अलिबागला जायचा योग आलाय। खरं तर सगळ्यांनीच असं व्हॅकेशनसाठी जायला पाहिजे। म्हणजे मी म्हणत नाही की खूप लांब, आपल्याला परवडेल असं जवळच्या जवळ का होईना, पण एक फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला आपण जायला पाहिजे। घरात पण आपल्याला टाईम भेटतो, पण घरात असलं की घरातली कामं ही काय आपली संपत नाही। विकेंडला पण सुट्ट्या असल्या तरी पण मग आपण काय करतो, घरातली जी काही छोटी मोठी कामं असतात ती आपली चालूच असतात। तेव्हा एकमेकांसोबत बोलायला बसायला आपल्याला वेळ भेटत नाही। बाहेर गेलं की मग थोडंसं घरापासून जरा दूर असतो, त्यामुळे मग जरा एकमेकांसाठी टाईम भेटतो। थोड्याशा गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या होतात। तर गाडीत पण आमचं तेच चालू होतं, थोड्याशा गप्पा गोष्टी करायला वेळ भेटत होता, कारण लॉंग रूट होता आणि मग त्यामुळे तेवढं बोलायला पण भेटत होतं। एरवी कसं होतं, आपण जेव्हा सिटीतल्या सिटीत फिरतो किंवा जवळ कुठे फिरतो तर तेवढं आपलं काही बोलणं एकमेकांशी असं काही होत नाही। तर जेणेकरून हा वी टाईम पण एक आपल्याला भेटतो। आणि इथे आर्यन्सची बघा आमची मस्त झोप झाली होती आणि त्याची नॉनस्टॉप बडबड आमचं डेस्टिनेशन येईपर्यंत चालू होती। तर मी इथे त्याला विचारत होती की आपल्याला कुठे जायचं आहे, तर त्याला अलिबाग बीच असं बोलता येत नव्हतं, तर तो म्हणत होता की खालीबाग बीच। म्हणजे स्टार्टिंगला तरी तो खालीबाग बीचच बोलला आणि त्याच्या ते लक्षातच राहत नव्हतं। तर असो, आर्यनची अशीच नॉनस्टॉप बडबड चालूच असते, जेणेकरून आम्हालाही बोर होत नाही। आणि प्युअर व्हेज रेस्टॉरंट शोधायला तर खूप फजिती होते आमची। म्हणजे प्युअर व्हेज रेस्टॉरंट कमी आहेत असं नाही म्हणता येणार, पण व्हेज नॉनव्हेजच्या मानाने तेवढे आपल्याला ऑप्शन नाही भेटत। आणि त्यात पण आपल्याला जरा चांगलं बघायचं असतं, कारण आर्यन झाल्यापासून तरी पण माझ्यासाठी म्हणजे हायजीन खूप मॅटर करतं। त्यामुळे मग मी पहिलं जरा व्यवस्थित बघते की तिथे स्वच्छता आहे की नाही, हॉटेल चांगलं आहे की नाही, तो पहिला माझ्यासाठी प्रेफरन्स असतो आणि मगच मी ते हॉटेल चॉईस करते। तर सुरुवातीला आम्हाला एक स्वामी प्युअर व्हेज भेटलं होतं, पण तिथे एकच व्यक्ती होता जो ऑर्डर पण घेत होता आणि सर्व करायला पण तोच होता। त्यामुळे इतका वेळही नव्हता की एवढा टाईमपास करायला। त्यामुळे मग म्हटलं चला देवाच्या कृपेने पुढे एखादं हॉटेल आपल्याला चांगलं प्युअर व्हेज भेटेल, आणि इथे एक हा फूड मॉल भेटला। तर हा जरा बरा वाटला आम्हाला। आणि इथे बघा आर्यन्सची नुसती मस्ती चालू असते, त्याला खायचं प्यायचं बिलकुल वेळ नसतं, फक्त खेळायचं असतं। आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तर खूप जास्त प्रॉब्लेम होतो ह्या लहान मुलांचा असा खायचा वगैरे। तर त्यातल्या त्यात मग त्याच्याच आवडीचं तरी आम्ही घेत असतो, डोसा, चीज डोसा वगैरे, जे जे त्याला आवडतं तेच। पण त्यातले पण तो हार्डली 2-3 घास खातो आणि काही खात नाही। मग त्यामुळे मग त्याला असं लिक्विडमध्येच थोडंफार घ्यायचं असतं। मग त्याने तिथे एक नेसलेची कोल्ड कॉफी पिली। तर म्हटलं चला जाऊ दे, काहीतरी पोटात त्याच्या गेलंय, जेणेकरून आपल्याला तो त्रास देणार नाही, चिडचिड होणार नाही। तर बघा हे असे रस्ते लागले की कोकण आल्याची फिलिंग येते। तर इथून मला वाटतं आता अलिबाग बीच हार्डली अर्धा-पाऊण तासच बाकी होता आणि त्यानंतर मग आम्ही अलिबाग बीचला पोहोचणार होतो। तर खूप असं छान वाटत होतं। आणि खरंच आपलं कोकण खूप सुंदर आणि स्वच्छ आहे, निसर्गरम्य आहे। मेन म्हणजे इथले बीचेस खूप स्वच्छ आहेत आणि सुंदर आहेत। म्हणजे गोव्याचा पण एक्सपिरियन्स आम्हाला आहे, आम्ही गोव्याला पण गेलेलो आहोत। पण गोव्याचे बीच मला तेवढे स्वच्छ नाही वाटले जेवढे कोकणातले आहेत, कारण लास्ट इयर पण आम्ही गेलो होतो। तर तिथे पण जे काही बीचेस आम्ही बघितले तर सगळे खूप छान होते। सगळ्यात स्वच्छ बीच होता तो आरावी बीच। तिथे म्हणजे लहान मुलं एकदम मनसोक्त खेळू शकतात असा तो बीच आहे, एकदम स्वच्छ पाणी। आणि आर्यन्स तेव्हा तर 2च वर्षांचा होता, तेव्हा मला पण म्हणजे टेन्शन आलं होतं की आता हा पाण्यात खेळून आजारी पडेल वगैरे। पण ते बीच खूप स्वच्छ असल्यामुळे म्हणजे तो तसा काही आजारी वगैरे पडला नाही आणि त्याने छान एन्जॉय केला। आणि गोव्याला मला वाटतं क्राऊड जास्त असल्यामुळे गोव्याच्या बीचेसला स्वच्छतेचा थोडा प्रॉब्लेम होतो। आणि अलिबागचं पण आता तेच टेन्शन येत होतं की आता इथे खूप क्राऊड जातो, म्हणजे न्यू इयर सेलिब्रेशनसाठी, ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी। तर इकडे पण आता स्वच्छता आहे की नाही माहीत नाही, पण तिथे गेल्यानंतर म्हणजे क्राऊडच्या मानाने खरंच खूप स्वच्छ बीच होता आणि छान होता, जेणेकरून आर्यन्सने पण एकदम मनसोक्त एन्जॉय केला आणि आम्ही त्याला छान एन्जॉय करून दिला। तर बघा आता आपण पोहोचूच अलिबागला, तोपर्यंत तुम्ही असेच कनेक्ट राहा।
तर आता आम्ही इथे अलिबाग बीचला पोहोचलो होतो आणि मेन आता इथे प्रॉब्लेम पार्किंगचा असतो, पण ह्यांची पार्किंग खरंच खूप मोठी होती आणि सगळ्या पार्किंग ह्या बीचपासून थोड्या लांबच असतात, तर तिथपर्यंत चालत जायचा पण कधी कधी कंटाळा येतो. पण ठीक आहे, सगळंच आपल्या मनासारखं किंवा पाहिजे तसं होत नाही. मेन म्हणजे पार्किंगला चांगली जागा मिळणं खूप इम्पॉर्टंट असतं, जे की आम्हाला इथे भेटली. आणि मग इथे पटकन आम्ही चेंज केलं आणि बीचवर गेलो. तर बीचवर जाईपर्यंत पण मी एक व्हिडिओ बनवला होता, पण मला माहीत नाही तो कसा डिलीट झाला की काय झालं समजलं नाही, मला तो व्हिडिओच भेटला नाही. तर बघा आता इथे आम्ही कॅमल राईड करायला आलो आहे. पहिले आम्ही विचार केला की जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आपण ज्या काही राईड आहेत त्या करून घेऊ. मग त्यानंतर एकदा पाण्यात गेलो की मग आपण लवकर त्या पाण्यातून बाहेर येत नाही आणि मग अंधार झाला तर मग बाकीच्या राईड पण राहून जातील. म्हणून मग पहिला आम्ही राईड करायचाच डिसिजन घेतला आणि कॅमल राईड ही आमची फर्स्ट राईड होती आणि ऑब्व्हियसली ऑरेंजची पण. तर आता तेच इथे आम्ही कॅमलवर बसलेलो आहे आणि मी तिथून थोडंसं तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कॅमल राईड नंतर मग आम्ही ही बाईक राईड केली, जी आम्ही लास्ट इयर पण कोकणात गेल्यावर केली होती. तर मजा येते. ऑरेंजने पण खूप एन्जॉय केली आणि तुम्हाला दिसतच असेल की आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. हे 2च राईड केल्या, कारण खूप साऱ्या राईड होत्या. मग नुसतं राईडच करत बसलो असतो तर मग पाण्यात पण खेळायला भेटलं नसतं. म्हणून मग ह्या 2 राईड केल्या आणि बीचकडे निघालो, म्हणजे पाण्यात निघालो. आणि इथे ऑरेंजची एक्साइटमेंट बघा, तो खूप जास्त हॅपी होता पाण्यात खेळण्यासाठी. अलिबाग बीच येईपर्यंत त्याचं गाडीत तेच चालू होतं की आपण कधी पाण्यात खेळायला जाणार, आपण कधी पोचणार. आणि फायनली आता तो इथे आला होता, त्यामुळे त्याला खूप जास्त आनंद झाला होता. आणि इथे बघा आता मध्येच पाणी दिसतंय आणि परत थोडीशी जमीन दिसते तिकडे, कारण आता म्हणजे थोडीशी समुद्राच्या पाण्याची जी पातळी आहे तर ती कमी झालेली होती, त्यामुळे मग असा गॅप दिसतोय. तर आम्ही सुरुवातीला इथेच खेळत होतो, कारण माहीत नव्हतं हे किती खोल असेल किंवा काय. पण बाकीची लोक बघितली, म्हणजे क्राऊड बघितला की तिकडे पण जातोय. मग इथे थोडंसं एन्जॉय केल्यानंतर मग म्हटलं की पुढे जाऊया. तर इथे बघा ऑरेंज कसं पाण्यात खेळतोय आणि त्याला खूप मजा येत होती पाण्यामध्ये खेळायला. आणि तो सारखा म्हणत होता की मला सोड, पण त्याला म्हणजे बॅलन्स होत नव्हती त्याची बॉडी पाण्यामुळे. इट्स ओके, काय नाही काय नाही. आपण डाडा पण ओला होणार आहे, मम्मा पण झाली. आपण दुसरे कपडे आणलेत, फक्त माउथ मध्ये नको जाऊन देऊ पाणी. आणि तो इथे पाण्यात पडला होता, ओला झाला. तर त्याला असं वाटलं की आता मी ओला झालो, दुसरे कपडे नाही आहेत माझ्याकडे घालायला. पण त्याला मी सांगितलं की इट्स ओके, तू ओला झाला तरी चालेल, तू मस्त एन्जॉय कर. मग त्यानंतर मग तो असा एन्जॉय करायला लागला. आणि इथे बघा आता आम्ही आमच्या चप्पल ज्या आहेत ना तर त्या वाहून आल्या होत्या, कारण पाण्याची पातळी हळूहळू संध्याकाळच्या वेळेस म्हणजे 5:30 नंतर थोडीशी पातळी अशी वाढत वाढत जाते. म्हणून मग तिकडे जमिनीवर चप्पल ठेवली होती, पण ती पाणी वाढल्यामुळे मग ती वाहून आली इकडे. आणि ह्या चप्पल आमच्या अशा 2-3 वेळा अशा वाहत वाहत आल्या, त्यामुळे आमचा बराच वेळ त्या चप्पल वाचवण्यातच गेला. आता इथे आम्ही परत चप्पल थोडीशी लांब ठेवायला चाललो होतो, जेणेकरून म्हणजे पाणी थोडंसं लेट तिथपर्यंत पोहोचेल, पण एक 10 ते 15 मिनिटांमध्येच पाणी चप्पलपर्यंत पोहोचायचं. आणि इथे मग थोडेसे आम्ही व्हिडिओज किंवा फोटोज वगैरे क्लिक केले. आणि यावेळेस ना माझी आणि यांची चप्पल खूप लांबपर्यंत गेली होती, पण तरी पण ती त्यांनी पकडली.
आणि शेवटी मग आर्यन्सची शूज तर गेलेच, कारण ते असे खराब झाले होते, जुनेच होते आणि आम्हाला माहीत होतं की असं काहीतरी घडू शकतं, म्हणून मग आम्ही त्याचे डबल शूज कॅरी केले होते आणि जे खराब झाले होते तेच बीचवर घेऊन आलो होतो. आणि ते शूज आम्हाला टाकूनच द्यायचे होते, पण ठीक आहे, आज त्यांचा वापर झाला आणि इथे ते फायनली गेले वाहून. तर बघा आर्यन्सची मस्त मजा चालू आहे. आणि त्याचं ना, तो आम्हाला पण व्हिडिओ काढून देत नव्हता किंवा आम्हाला जे काही सिंगल फोटोज वगैरे काढून द्यायचे होते ते पण तो काढून देत नव्हता, आणि त्याला सोबत घेतलं की त्याला ते पण काढायचे नव्हते, अशी त्याची मस्ती चालू होती. आम्ही पोज देऊन उभे राहिलो की लगेच तो बाजूला यायचा आणि काहीतरी त्याचं चालू असायचं. तर असं सगळं आर्यन्सचं चालू होतं. आणि इथे बघा तो कसा एन्जॉय करतोय, पण त्याला ना बॅलन्सच होत नव्हता पाण्यामुळे, कारण पाणी पण असं वाढत चाललं होतं आणि ज्या लाटा येत होत्या त्या पण एकदम फास्ट येत होत्या, त्यामुळे मग आर्यन्स पण सारखा पाण्यात पडायचा. आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या नादी लागलं की मग आपला पण एन्जॉय करायचा राहून जातो. पण म्हणलं की चला थोडा वेळ आपण करूया जरा एन्जॉय, आलोच आहोत तर. मग त्यानंतर आता झाले होते मला 2-2.5 तास बीचवर येऊन, आता निघायचं होतं आणि हळूहळू अंधार पण म्हणजे पडायला लागला होता आणि पाण्याची जी काही पातळी आहे तर ती पण वाढायला लागली होती. आणि इथे आर्यन्स बघा पूर्ण भिजला होता आणि संध्याकाळच्या वेळेस ना इथे खूप जास्त असा गार वारा सुटला होता, त्यामुळे मग त्याला थंडी वाजत होती. तर गाडी पण खूप म्हणजे बऱ्यापैकी लांब पार्क केली होती, त्यामुळे मग पहिलं जाऊन तर आम्ही त्याला चेंज केलं. पण त्याआधी ना मी तुमच्यासोबत काही फोटोज शेअर करते, तर ते बघा जे आम्ही इथे बीचवर क्लिक केलेत. आणि इथे बघा आमच्याकडे ज्या काही पाण्याच्या एक्स्ट्रा बॉटल्स होत्या ना, तर त्याने आर्यन्सला पहिली आंघोळ घातली, त्यानंतर मग त्याचे कपडे चेंज केले आणि तो बघा कसा त्याच्या मिनी बेडवर आता झोपलाय आणि मला म्हणत होता की मम्मा तू माझा व्हिडिओ नको काढू आणि मला झोपू दे, असं त्याचं चालू होतं. पण आता तो बीचवर इतका खेळला होता, खूप थकला होता, त्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की तो आता लगेच झोपेल. मग विचार केला की याला पहिलं काहीतरी खाऊ घालायला पाहिजे, जेणेकरून तो झोपला तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणून इथे जवळच आम्हाला डॉमिनोज लागलं. तिथे आतमध्ये गेल्यानंतर समजलं की 1 तास वेटिंग आहे, तर मग म्हटलं एवढा वेळ आता कुठे थांबणार, कारण आर्यन्स तर तोपर्यंत झोपून जाईल. म्हणून मग आम्ही थोडंसं म्हटलं बघूया पुढे अजून काही भेटतंय का. तर बरं झालं आम्हाला तिथे बेल्जियम वेफल्स म्हणून एक शॉप लागलं आणि मग तिथे आम्ही चॉकलेट शेक घेतला, जो आर्यन्सला खूप आवडला आणि त्याने म्हणजे भरपूर तो शेक पिला. त्यामुळे मग थोडंसं बरं वाटलं की चला आता याची पेटपूजा पण झाली आहे, म्हणजे हा झोपला तरी टेन्शन नाही. आणि मग त्यानंतर आम्हाला पण जेवण करायचं होतं, भूक तर आम्हाला पण लागली होती, पण आम्ही पण थोडासा शेक पिलेलो. मग त्यानंतर मग आता आम्हाला व्हेज हॉटेल म्हणजे शोधणं हेच खूप मोठा टास्क होता आमच्यासाठी. पण त्यातल्या त्यात ना एक पॅन्ट्री म्हणून हॉटेल आहे, मला त्याचं नाव एक्झॅक्टली आठवत नाही आहे, जे आम्हाला जाताना दिसलं होतं पण ते ऑपोजिट डायरेक्शनला होतं, त्यामुळे यू टर्न मारून तिथपर्यंत यायला पॉसिबल नव्हतं. म्हणून मग आम्ही जाताना व्यवस्थित लक्ष ठेवलं आणि या हॉटेलला आलो. तर या हॉटेलचा तुम्ही जर ॲम्बियन्स बघितला तर खूप सुंदर आहे, म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आपण दिवसा यायला पाहिजे होतं, जेणेकरून अजून छान व्ह्यू भेटला असता. आणि तुम्ही बघू शकता, म्हणजे मला जितकं जमेल तितकं मी रेकॉर्ड केलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलं आहे. खूप छान होतं, म्हणजे फोटो सेशन तर इतके सुंदर होऊ शकतात ना, आणि त्यांनी बरेच असे सेल्फी पॉईंट वगैरे पण बनवलेत. तर ते काय आम्हाला आता रात्रीचं एवढं तिथे फोटो काढायला जमलं नाही आणि फूड क्वालिटी पण यांची चांगली वाटली. तर आम्ही मग अशी जो शेक घेतला होता ना, त्यामुळे मग आमची थोडीशी भूकमोड झाली होती, म्हणून मग आम्ही थोडासा पिझ्झा आणि पास्ताच घेतला, कारण आर्यन्सला पास्ता आवडतो, म्हटलं तो ॲटलिस्ट तेवढं तरी खाईल, कारण त्याची इथे झोपमोड झाली होती. त्यामुळे मग त्याचा थोडासा मूड ऑफ होता, तर तो काय असं लक्ष देत नव्हता आणि थोडीशी रडरड चालू होती. तर बघा किती छान ॲम्बियन्स आहे, म्हणजे खूप जास्त ट्रीज प्लांट्स त्यांनी लावले होते. तर आता इथे आमची ऑर्डर येत होती आणि तोपर्यंत आर्यन्सचा मूड पण ठीक नव्हता आणि त्याचं चालू होतं असंच त्रास द्यायचं काम. तर जेवण करेपर्यंत मग त्याचा मूड पण एकदम ओके झाला आणि त्यानंतर म्हटलं चला मग थोडेसे आपण फोटो काढूया, आर्यन्सचा जरा मूड आहे व्यवस्थित. तर त्यानंतर ते त्या बॅगमध्ये बघत होते, कारण आमचा ना पिझ्झा थोडासा उरला होता, तो आम्ही पार्सल घेतला होता, तर त्या बॅगमध्ये ना आर्यन्सने त्यांचं मेनू कार्ड पण टाकलं होतं. तर ते मला विचारत होते की हे तू काय घेतलं आहे सोबत, म्हटलं मी कशाला घेऊ ना, मुलं काय करतील ना सांगताच येत नाही. तर आर्यन्सने ते त्यांचं मेनू कार्ड पण त्या पार्सलच्या बॅगमध्ये टाकलं होतं
आणि इथे बघा रात्रीच्या वेळेस म्हणजे खूप छान ॲम्बियन्स होता. मला तर खूप जास्त आवडलं हे हॉटेल. यांना बोलली मी की आपण जमलं ना तर परत कधीतरी या हॉटेलला येऊया दिवसा, जेणेकरून आपल्याला खूप छान व्ह्यू अनुभवता येईल. आणि त्यानंतर मग इथे पण थोडेसे फोटोज आम्ही क्लिक केले. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण आता आम्हाला पुण्यासाठी निघायचं होतं. कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.